सर्वांचं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सर्वांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अत्यंत महत्त्वाचा असा अपडेट आहे, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते पण करून घ्यायला विसरू नका। नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुपारी 3,000 प्लस 3,000 म्हणजे एकूण 6,000 रुपये हे PM किसान योजनेप्रमाणे दरवर्षी 6,000 रुपये जमा करण्यात येत असतात। केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू करण्यात आलेल्या आहे। मंडळी, या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर या यूट्यूब चॅनलला अगोदर सर्वांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। अत्यंत महत्त्वाचा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तर मुळात आपण जर पाहिलं तर केंद्र सरकारचा PM किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासोबतच आता सर्वांना माहिती आहे PM किसान योजनेचा 22वा हप्ता आता लवकरच येण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे। या संदर्भात सुद्धा आपण ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता। पहा मित्रांनो, आता या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारनेही शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केली, त्यापैकी एक नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना राज्य सरकारची आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना राबवली जाते आणि याचा आता 8वा हप्ता हा आता मिळणार आहे अशी शक्यता आता वर्तवली जात आहे। या संदर्भात अधिकची माहिती पाहण्या अगोदर या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपण अगोदर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरायचं नाही। पहा मंडळी, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा आता लवकरच जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून आता हप्ता वितरित होईल अशी शक्यता आता वर्तवली जात आहे आणि या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी KYC वगैरे काही करण्याची गरज नाही। आपणास PM किसान योजनेचा हप्ता येणे गरजेचं आहे। तर अशा पद्धतीने हे हप्ता जमा होणार आहे।